नाही. आपले पोरं आता अर्धे गंध लावत नाही, आपले हिंदूचे मुलं गंध लावत नाही, आपल्या कपाळी आता कुंकवाचा गंध नाही, आपली आई आता त्याला गंध लावत नाही, आपली आई त्याला शाळेत सोडताना गंध लावत नाही. आमच्या आईने गंध जर लावला नाही तर आमचे वडील गंध नाही लावला त्याला म्हणायचे. आता बापच लावत नाही तर मग आता पोरगा कुठून लावणार? प्रार्थना आहे माझी बसलेल्या सगळ्यांना, गंध लावा. बालपणात त्याला राम शिकवा, बालपणात त्याला इथं धिगाणा घालू द्या. त्यानं सुरेश बाबांच्या सप्त्यामध्ये आल्यावर, शृंग ऋषीगडाच्या नारळी सप्तामध्ये आल्यावर इथं त्यानं धिंगाणा घालू द्या, पावल्या खेळू द्या, पण तो इथं आला पाहिजे, त्याच्या कपाळी गंध लावला पाहिजे. प्रत्येक आईचं ते कर्तव्य आहे. आईनं जागा असलं पाहिजे. 2-3 माता आहेत. इथं सुद्धा एका मातेचा फोटो तुम्ही लावलाय, ती अहिल्याबाई होळकर नावाची माता आहे. जागी आहे महाराज, ती जागी. महादेवाची पिंड हातामध्ये घेतली रे. अरे ऐका, 32 वर्ष हिंदूचं राज्य टिकवणारी महाराणी जी अहिल्याबाई होळकर आहे महाराज. काय माता झाली. 2 माता या जगाला शिकण्यासाठी फार चांगल्या आहेत. एक जिजाऊ नावाची माता आहे आणि 2 अहिल्याबाई होळकर नावाची माता आहे. माहेरचं आडनाव जाधव आहे, सासरचं आडनाव भोसले, लखोजी राजाची कन्या आहे. सिंदखेड राजा नावाचं गाव आहे. बहिणींनो, मुलगी जन्माला आली, बापण हातीहून साखर वाटली. काय बाप दिलदार असेल गुरुजी. मुलगी जन्माला आली, बापण हातीहून साखर वाटली. बापही तसाच आणि पोरगी तशीच निघाली. 8 वर्षाची झाली, तलवार उचलायला लागली. 12 वर्षात झाली, घोड्यावर बसायला लागली. 16 वर्षात झाली, युद्ध खेळायला लागली, रणरागिणी निघाली. ऐका, लग्न झालं शहाजी राजा बरोबर आणि काही दिवसानं युद्ध लागलं आपापसात. आपापसातलं युद्ध चांगलं नाही मा. आपला माक्या गावाला सगळा समाज आहे. माळी आहे, धनगर आहे, वंजारी आहेत, मराठा आहेत, ब्राह्मण आहे, सगळ्या समाजाची घरं आहेत या गावात. माझी प्रार्थना आहे प्रत्येकाला, आपण आपापसात कधी भांडायचं नाही. सगळा एक समाज पाहिजे. आमचा धर्म एकत्रित असतो रे राजांनो. लोक भांडण लावून द्यायला तयार आहेत. मताच्या जोगव्यासाठी आपल्याला आचार केलं जातं. माळी माझा, वंजारी माझा, धनगर माझा म्हणून आपसात भांडण लावलं जातं. नका माझा, नका. माझी बेंबीच्या देठापासून तुम्हाला प्रार्थना आहे, आपापसातलं भांडण चांगलं नाही. आपल्या सगळ्याचं रक्त जर लाल असेल तर आपण एकाच विचाराचे आहोत, आपण माणुसकी आहोत. माझं ध्यानात ठेवा, आपण माणसं आहोत ना, आपल्याला ते शोभणारं नाही. सगळ्या समाजात सगळे संत जन्माला आले बघा. घ्या सावता महाराजांचं उदाहरण आहे इथं फोटो सावता महाराजांचा. आमुची माळियाची जात शेत लावू बागाईत, लावू बागाईत, लावू बागाईत. आमुची माळियाची जात, आमुची माळियाची जात, शेत लावू बागाईत, शेत लावू बागाईत. ओ आम्हा हाती मोठ नाडा, 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 आम्हा हाती मोठ नाडा. पाणी जाते फुला झाडा, पाणी जाते फुला झाडा, पाणी जाते फुला झाडा, पाणी जाते फुला झाडा. शेत शेत लावू बागाईत, लावू बागाईत, लावू बागाईत, शेत लावू बागाईत. बारीक बारीक करू अजमत बारीक करू, अजमत बारीक. हो मी बारीक बारीक करू, अजमत बारीक करू, अजमत बारीक. काम क्रोध नके काढू, 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 काम क्रोध नके काढू. काम क्रोध नके काढू, काम क्रोध नके काढू. आवाजाच्या बगल्या दारू, आवाजाच्या बगल्या दारू, बाबाच्या बगल्या दारू, बाबाच्या बगल्या दारू. बारीक बारीक
हजामत हमारी करो हजामत हमारी करो हजामत हमारी हरी सोनार हरीचा दास हरी सोनार हरी दास हरी सोनार हरीचा दास हरी सोनार हरी दास भजन करीतो भजन करीतो भजन करीतो रात्री तुझ्या नामाचा देवा तुझा मी अरे जोरात वाजा जोरात तुम्ही जेवढ्या जोरात वाजवाल तेवढं दर्शनाला आलते मला वाटलं काय पायच घेऊन आले काय माझे इकडे बाई तुम्ही जेवढ्या जोरात टाळी वाजवताल तेवढ्या डबल चाली सुचतात मला पण तुम्ही अर्धी वाजली की माझा मूड जातो जरा जोरात वाजा जोरात वाजा वा काय गोड गायक आहेत बघा छान काढले की नाही आमुची माडी याची जात सावता महाराज आले पण त्यांनी सगळ्यासाठी अभंग दिले सगळ्याच मी एक वाक्य सांगू तुम्हाला कोरोनाचा काळ आलता कोरोनाचा काळ 2 वर्ष कीर्तन केसरी घरी भागवताचार्य घरी शृंगऋषी गडावरच बाबा मला बोलायची जेवायला ती आहे की नाही सगळे आपण घरीच होतो त्या काळात कोणी राम राम सुद्धा घालीत नव्हतं आपल्याला 100 रुपये सुद्धा येत नव्हते गुरुजी 100 रुपये सुद्धा येत नव्हते आहे का नाही पण त्या काळात माका त्या कोरोनाच्या काळात एकच संताचा अभंग कामी आला सावता महाराजांचा समयासी सादर भावे किती गोड अभंगा देव ठेवील वा आमच्या महिला भजनी मंडळ गोड आहे का समयासी सादर व्हावे कधी कधी लोक तुम्हाला हत्तीवर बसवतील बघा आमचं चाललंय आता योगेश महाराजाचं माझ त्यांच्या सप्त्यात हत्ती आणायचं आहे आम्हाला बरं मोठा सप्ताह करायचा त्यांना जामगावला वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत बरं का ऐका कधी लोक तुम्हाला हत्तीवर बसवतील घोड्यावर बसवतील हेलिकॉप्टरमध्ये बसवतील विमान आणतील कुठंही तुमचं कीर्तन घेतील आता बघा ना बाबाने इथं हार बांधला इकडं हार बांधला सगळीकडं हारच झाले इतकं छान स्वागत वरून फुलं टाकतील कधी कधी कोरोना येईल तर एकाचाही फोन यायचा नाही तुम्हाला असंच महाराज हे मी नाही सांगत सावता महाराज सांगतात कोण दिवशी बैसोनी हातीवर तर कोण दिवशी पालकी सुभेदार तर कोण दिवशी पायीचा चाकर चालत जावे समयासी सादर व्हावे कधी कधी असं जेवायला मिळतं ना श्री बालाजीचा बेत असतो श्री बालाजी म्हणजे श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी श्री बालाजी कधी कधी जेवायला असतं काय खाऊ बासुंदी पिऊ का जिलेबी खाऊ का काय खाऊ भलं ताटात भरलेलं असतं कधी कधी असं वरण पातळ येतं विशाल महाराज म्हणतात बाबा लईच पातळ तर हाना वाट्याला आलं काय आता असं कधी होतं की नाही होतं महाराज कोण दिवशी करोनी याचमन तर कोण दिवशी घरात नाही धान्य आता ऐका तर कोण दिवशी 3 कीर्तन हे मी नाही सांगत सावता महाराज म्हणतात कोण दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे समयासी सादर व्हावे किती गोड अभंग आहे हा जो अभंग आहे तो सावता महाराजांनी सगळ्या समाजाला दिला संत असे जातीपुरते नसतात भगवान बाबा जन्माला आले महाराज
वामनभाऊ महाराज, आपल्या गावात वामनभाऊंचा सप्ताह होतो, मी कीर्तन केलेलं आहे. वामनभाऊ महाराज जन्माला आले, भगवान बाबा काय महात्म्य. गेवराई तालुक्यात वाहेगाव आपला नावाचं गाव आहे, एकही वंजारी समाजाचं घर नाही, पण 50 वर्षापासून भगवान बाबांचा सप्ताह आहे बघा. 50 वर्षापासून काय बैसोनी पाण्यावरी वाचिले ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाले कीर्ती चराचरी, आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा, आरती भगवान बाबा. मी सगळ्या संतांच्या कथा तुम्हाला सांगू शकतो. हा, मला एवढंच सांगायचं, कोणतेही संत घ्या, ज्या जातीत जन्माला आले त्या जातीसहित जगाला पावन करून गेले.